पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आज तुम्हाला 75% पीक विमा वाटप परत एकदा दुसरा टप्पा सुरू झालाय। वाटप सुरू आहे। हेक्टरी 40,000 रुपये तुम्हाला थोड्याच वेळामध्ये बँकेत येणार आहे। पेपरची बातमी आली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा, आता 2022, 23, 24 आणि 25चा आता मे महिन्यातील या 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी आता इथे पाहू शकता। ही यादी आहे। ही यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही लगेच बघायचं आहे। बघा, पीक विमा वाटप सुरू झालंय। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी आता बँकेमध्ये टाकले आहेत। पीक विमा रक्कम जमा झाल्या। तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का तुम्ही नक्की चेक करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, तुम्ही इथं पाहून घ्यायचं आहे तालुक्यानुसार प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी किती रक्कम या ठिकाणी देण्यात आल्या। प्रत्येक तालुक्यांची रक्कम आणि विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी यादीमध्ये आम्ही समजावून सांगणार आहे। त्यामुळे सर्व व्हिडिओ पूर्ण बघा। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाल्या। गावानुसार यादी तुम्हाला पाहायची आहे। 2023 ची ही यादी आहे। बघा, आता मागील वर्षाची सुद्धा पीक विमा तुम्हाला जमा होतोय। त्यानंतर ही 2024 ची यादी आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर झाल्या। ही 2024 आहे। 2023चं 22चं सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आहे। बघा, कोणत्या पिकाला किती मिळणार आहे बघा हेक्टरी। आता बघा, तुम्हाला सांगतो सर्व मागील 3 वर्षाचं सगळं मिळून एकत्र किती मिळणार आहे बघा। या ठिकाणी भात जर तुमचा असेल तर सर्वांनी इथं लक्ष देऊन बघायचं आहे। इथे पहा, भाताचं असेल तर 50,000, तुम्हाला ज्वारीचं असेल तर 33,000, त्या ठिकाणी तुम्हाला बाजरीचं असेल तर 3 वर्षाचं मिळून तुम्हाला 32,000 रुपये मिळणार आहेत। या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। त्या ठिकाणी भुईमुग तुमची आता 2022, 23, 24 3 वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर त्यांना 45,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर सोयाबीन पिकाचं सर्वात जास्त नुकसान झालंय, त्यांना 55,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। तुम्ही बघू शकता। त्यानंतर मूग पिकाला जर तुमचं 2022, 23, 24 नुकसान झालं असेल तर 28,000 हेक्टरी मिळणार आहेत। त्यानंतर बघा, उडीदामध्ये तुम्हाला आता हेक्टरी 25,000 रुपये सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेत। आता तुरीला किती मिळणार आहेत? हे आता 47,000 मिळणार आहेत। आता कापसाचं सर्वात जास्त नुकसान झालंय, त्याला हेक्टरी 60,000 रुपये मंजूर करण्यात येत आहेत। त्यानंतर मका पिकाचं 36,000 त्या ठिकाणी येत आहेत। म्हणजे कसं आहे बघा, आता एवढा जास्त आता हा जो पीक विमा आहे प्रत्येक त्या ठिकाणी पिकानुसार तर जास्त काय येत आहे, तर हा पीक विमा त्या ठिकाणी मागील 2022, 23, 24 आणि त्या ठिकाणी 25 तर सर्वांचा मिळून हा पीक विमा त्या ठिकाणी सर्वांच्या पिकांचा हा पीक विमा त्या ठिकाणी जमा होत आहे। मग आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। काल पहिला टप्पा पीक विम्याचा वाटप झालेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा काल जमा झालेला आहे। आज दुपारपासून परत एकदा दुसरा टप्पा पीक विम्याचा वाटप करण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना काल पीक विमा जमा झालेला आहे। जर तुम्हाला अजून पण जमा झालेला नसेल तर आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती 100% जमा करणार असल्याचं कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी आत्ताच प्रसार माध्यमांना बोलताना ही महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे। कालच पहिला टप्पा पीक विम्याचा वाटप करून झालेला आहे। आज दुसरा टप्पा पीक विम्याचा वाटप करण्यात येतोय। तो दुपारी 1 वाजल्यापासून वाटप करण्यात येतोय। यामध्ये 2022 पासून 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यांनी पीक विमा भरलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा खरोखर आज 100% तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटापूर्वी महत्त्वाची अपडेट आली आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा होती की किमान 10,000 तरी पीक विमा मिळाला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांना अगदी 30,000, 35,000 या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा येऊ लागलाय। मग शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की नेमकं पीक विमा जास्त का येऊ लागलाय? तर बघा, याबद्दल कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता समजावण्यात आलेलं आहे की 2022 पासून कोणत्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पीक विमा अजिबातच मिळाला नव्हता। त्यामुळे सरकारने मागील 2022, 23, 24 या 3 ते 4 वर्षाचा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता काल परवापासून टाकण्यास सुरुवात केलेली आहे। बघा,
आता काल परवा 2 दिवसांमध्ये जवळपास 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा पार पडल्याचं त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। आज परत एकदा दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्यात येतोय। सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सर्व सांगण्यात आले की तुम्हाला जर अजून पण पीक विमा बँकेच्या खात्यामध्ये मिळाला नसेल तर तुम्ही काही सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण हा पीक विमा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर येत असल्याने थोडा उशीर होत आहे। बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश कृषी विभागाला या ठिकाणी दिले आहेत। 75% अग्रिम पीक विमा वाटपाचा शेतकऱ्यांचा मार्ग त्या ठिकाणी 2 दिवसाच्या पाठीमागे मोकळा झाला होता। त्या ठिकाणी 15 ते 16 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी परवा दिवशीच पीक विमा जमा झालेला आहे आणि आज सकाळपासूनच आता त्या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये पैसे पीक विम्याचे जमा होऊ लागलेत। 1 वाजल्यापासून आता फास्ट प्रोसेस त्या ठिकाणी पीक विमा बँकेत यायला सुरुवात होणार असल्याची आता सरकारच्या माध्यमातून आता ही अपडेट समोर आली आहे। आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी वाटप करणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला जर अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आल्याचा मेसेज जर आला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आजसाठी बँकांना देऊन टाकली आहे। हा पीक विमा त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही बरं का शेतकरी मित्रांनो। काही महत्त्वाची कामे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 2 महिन्यांच्या पाठीमागे करावी त्या ठिकाणी आता असं सांगितलं होतं, परंतु शेतकऱ्यांनी काय केलं त्याला काय होतंय म्हणून अजून त्या ठिकाणी ती कामे पूर्ण केलीच नाही। त्यामुळे ज्या अटीमध्ये आता हे शेतकरी बसतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे सरकारने कोणत्या अटी लावलेत हे सुद्धा तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज त्या ठिकाणी जमा होतोय। शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी आता कृषी विभागाच्या माध्यमातून आली आहे। आजसाठी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होतोय तुम्ही नक्की बघायचं आहे। आता शेतकऱ्यांना मोठा त्या ठिकाणी लॉटरीचा लाभ आहे। त्याचं कारण म्हणजे आतापर्यंत मागील 10 वर्षांमध्ये असा पीक विमा शेतकऱ्यांना कधीच मिळाला नव्हता, तशा प्रकारचा आता पीक विमा मिळतोय। कारण 3 ते 4 वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती एकदाच तुम्हाला त्या ठिकाणी आता मिळणार आहे। आता पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे। आता दुसरा टप्पा आजपासून सुरू त्या ठिकाणी आता केलेला आहे असं त्या ठिकाणी कृषी आता मंत्र्याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। आज त्या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी करण्यात आल्या। ही 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या। जर तुमच्या बँकेचं खातं असेल पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण या बँकेमध्ये सुद्धा काल 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा झालेला आहे। तर आज सुद्धा दुसरा टप्पा थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी आता तुमच्या बँकेमध्ये पैसे सुरू होणार आहेत। सकाळपासूनच आता हा टप्पा त्या ठिकाणी सुरू झाला आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्याचे शेतकरी आम्हाला फोन करून सांगितले आहेत, परंतु फास्ट प्रोसेस त्या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासूनच सुरू करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी आत्ताच सांगण्यात आले। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। आता नेमकं यादी कशा पद्धतीने आली आहे, कोणत्या जिल्ह्याला किती पैसे त्या ठिकाणी मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता पुढचा टप्पा म्हणजे 3 टप्प्यात पैशांचं वितरण होणार आहे। काल पहिला टप्पा झाला, आज दुसरा टप्पा आहे आणि उद्या तिसरा टप्पा आहे। बघा या ठिकाणी आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा खरोखर त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सोडला आहे तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे, कारण 3 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आता पैशांचं वितरण होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये पीक विमा त्या ठिकाणी सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे, परंतु काही शेतकरी यामध्ये वगळण्यात आल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकांना फोन लावून आदेश दिला आहे की पैसे शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये त्वरित जमा करावेत। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। आता या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी सुद्धा घालण्यात आल्या आहेत। यातली एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे शेतकरी या अटीची पूर्तता करतील
त्याच शेतकऱ्यांना ही पीक विमा त्या ठिकाणी जमा होऊ लागले। कोणत्याही क्षणी तुम्हाला आज तुमच्या बँकेमध्ये आता हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला जमा होणार आहे। तुम्ही चिंता करत असाल म्हणजे तुमच्या डोक्याला चिंता लागली असेल की नेमकं आता पीक विमा किती मिळतोय, तर बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की पीक विमा 75% सरसकट तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी आता 16 जिल्ह्यांची यादी करण्यात आल्या। आता या 16 जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्या 16 जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। तसेच काल परवा आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना सरकारने सांगितलं आहे की तुमची ही चुकी झाली आहे, तुम्ही त्या ठिकाणी 2 महत्त्वाची कागदपत्रे जमा करा, तुम्हाला सुद्धा पीक विमा 75% सरसकट तुमच्या खात्यावरती 100% जमा करण्यात येणार आहे। पहा, शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने 3178 कोटी रुपयांचा पीक विमा यासाठी नुकसान भरपाई म्हणून त्या ठिकाणी मंजूर करण्यात या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आले आहे। यामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर पाऊस गारपीट ज्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय आणि 2022ला त्यांनी पीक विमा भरला होता, 2023ला पीक विमा भरला होता, 2024ला पीक विमा भरला होता, परंतु केंद्र सरकारचा पीक विमा हा मिळालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता। त्यामुळे आता केंद्र सरकारकडून पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। पहिला टप्पा जो होता तर तो 25%चा होता, शेतकऱ्यांना त्याचा पीक विमा मिळाला आहे। शेतकरी राजा त्यामुळे खुश झाल्याचं पाहायला मिळते। आता दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत तर ते चांगलेच खुश होणार आहेत, कारण त्यांना 75% अग्रिम पीक विमा याचं तुम्हाला लाभ भेटणार आहे। मग या ठिकाणी आपण पाहूया की नेमकं आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज वाटप होतोय, कारण 3 टप्प्यामध्ये पीक विमा वाटप त्या ठिकाणी करण्यात येते। आता कालच पहिला टप्पा पूर्ण झाला, आज दुसरा टप्पा पूर्ण होतोय आणि उद्या तिसरा टप्पा या ठिकाणी आता पूर्ण करण्यात येणार आहे। जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला सरकारने अर्जंट सूचना दिली आहे, ही 2 कागदपत्रे बँकेत जमा करून या, तुम्हाला लगेच तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा, तुमच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा त्या ठिकाणी कंपनीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येणार आहे। आता बघा, पीक विमा नुकसान भरपाई जी आहे तिच्यावर असंख्य शेतकरी अवलंबून असतात। शेतकरी मित्रांनो, जे हवामान बदलामुळे शेतकऱ्यावर संकट येत असतं, नुकसान त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं होत असतं। बऱ्याच वेळा अतिवृष्टी होते, मोठा गारांचा पाऊस असतो। आता बऱ्याच वेळा पाण्याचाही प्रश्न अनेक जिल्ह्यामध्ये, लातूर सारख्या नांदेड सारख्या ठिकाणी पाण्याचाही प्रश्न बऱ्याच त्या ठिकाणी 2023 मध्ये वगैरे झाला होता। त्यामुळे शेती पिकांचं बरंचसं नुकसान झाल्याचं त्या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात येतोय। आता बघा, याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000, 25,000, 40,000 अशा प्रकारे तुमच्या पिकाला आता तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीलाच कोणत्या पिकाला किती तुम्हाला पीक विमा जमा करण्यात आलाय तर तो तुम्हाला सांगितलं आहे। त्यानुसार या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता बघा, तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगत आहे, प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे। तुम्ही बघा, आता या ठिकाणी पुणे विभाग आहे, तर पुणे विभागातील जेवढे काही जिल्हे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळते, जिथे नुकसान भरपाईच्या स्वरूपात तुम्हाला सर्व त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। नाशिक असेल, अहिल्यानगर विभाग असेल, त्या ठिकाणी सोलापूर असेल, तर या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। कोल्हापूर जर विचार केला तर कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये पीक विमा आता त्या ठिकाणी काल परवा काही न मिळालाय, परंतु उरलेल्या शेतकऱ्यांना आज पीक विमा परत एकदा बँकेमध्ये सोडण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, त्यानंतर लातूर, रत्नागिरी, त्या ठिकाणी रायगड, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी बँकेला ई-केवायसी केलेलं असेल तर त्यांना सुद्धा हा पीक विमा त्या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला नाही तर त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक केलंय का बघायचं आहे, तसेच तुमचं आधार कार्ड अपडेट केलं आहे का बघायचं आहे, तसेच तुमच्या बँकेला तुमचा नंबर जोडला आहे का बघायचं आहे। कारण ही जर महत्त्वाची कामे केली नसेल तर तुमच्या बँकेत पीक विमा जमा होऊन पण तुम्हाला अजून पण तुमच्या मोबाईलवरती मेसेज आला नसेल
त्यामुळे ही महत्त्वाची कामे करून घ्या। तुम्हाला आज पीक विमा त्या ठिकाणी दुसरा टप्पा सोडण्यात येतोय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।